सज्जन हो, आज रयतेचे राजे शिवाजी महाराज यांना 396 या जयंतीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन आणि आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। सज्जनो, समाज हा दोन गोष्टीने चालतो, एक नीती आणि दुसरी भीती। नीतीच्या मार्गाने संतांनी समाजाला घडविण्याचा प्रयत्न केला आणि नीतीच्या मार्गाने खूप मोठा समाज चालतो। सतत त्यांना नीतीची जागृती उपदेश द्यावा लागतो। ते काम तुकाराम महाराजांनी केलं आणि जे लोक नीतीच्या कक्षेमध्ये येत नाहीत अशा लोकांना भीतीने शिक्षा करून वठणीवर आणण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं। म्हणून समाजाला एकाच वेळी दोन महाराजांची गरज आहे। त्या काळामध्ये एकाच वेळी शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज हे दोन्हीही दोन अंगाचे कामं करत होते आणि अशा प्रकारचं जे काम आहे तर ते ज्याने त्याने आपापलं करायचं असतं। तेव्हा तुकाराम महाराज ते काम करताना त्यांनी सांगितलं, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे, नाही भीड भार तुका म्हणे साना थोर। तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे, तर शब्दांचे बाण त्याने ज्या समाजाला बोध करायचा ते बाण वापरायचे, पण शब्दांचे वापरायचे। आणि जे शब्दांच्या बाणाच्या पलीकडे काही उर्मट लोक असतात, समाजकंटक असतात, त्यांना मात्र वठणीवर आणण्यासाठी त्यांना वेगळं शस्त्र वापरायचं असतं आणि ते काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं। आणि म्हणून तो आदर्श राजा, रयतेचा राजा, न्यायी राजा असा तो एकच राजा झाला आणि तो त्याचं वर्णन करताना समर्थांनी फार छान केलेलं आहे। ऐका जरा। निश्चयाचा महामेरो, निश्चय त्याचा महामेरू मोठा पर्वत। काय निश्चय असतो बा, निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ, निश्चयामुळंच त्यांना ते फळ मिळालं। बहुत जनाची आधारो, अनेकांचा तो आधार, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगे समर्थ। श्रीमंत योगी म्हटलंय, अखंड स्थिती निर्धार, निर्धार हे वर्म चुकू नये। व्यवहार असो, परमार्थ असो का कोणती गोष्ट असो, निर्धार हा त्यातलं वर्म आहे आणि ते छत्रपतींकडे असल्यामुळे त्यांना ते यश मिळालं आणि ते होते। म्हणूनच आज आपण आपल्या या धर्मामध्ये, आपल्या या संस्कृतीमध्ये टिकून आहोत। त्याच्या कवीने असं म्हटलंय, काशी की कला जाती मथुरा मस्जिद बनते, अगर एक शिवाजी नहीं होते तो सबकी सुन्नत होती। छत्रपती शिवाजी महाराज की जय। रामकृष्ण हरी।